नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी सांगलीतून आहे। सांगलीची जागा ठाकरे गटाला देणं चुकीचं होतं असं विश्वजित कदम म्हणाले। सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदमांनी हे वक्तव्य केलेलं आहे। चंद्रहार पाटलांच्या ठाकरे गटातील प्रवेशावेळी सतर्क केलं होतं असं देखील विश्वजित कदम म्हणाले। एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे, पैलवान आहे, त्याला प्रवेश केला। त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो, सांगत गेलो, आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागले, काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलंय। तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली। असं होतं लोकशाहीमध्ये, असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं। एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही। ठाम मत होते माझं। पण झालं काय, तुम्ही दिली नाही। मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही, यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही। तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही। तुम्ही जे केलं ते केलं, मला माहितीये। पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे। कोण काय करत होतं, कुठे या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये। साहेब आज मी बोलतो उघडपणे, आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा वारसा मिळाला, पण आमचं एक दुर्दैव पण आहे। काय करायचं, कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते। मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली, विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली। परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा घेईल।